हॅलो 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 हॅलो. मित्रांनो, गुड इव्हनिंग. स्वागत सगळ्यांचं PWMPC वालामध्ये. माझा आवाज येत असेल तर कमेंट करा. आवाज येतोय का? यस. चैतन्य, आवाज येतोय? यस. चलो चलो. ओके. चलो, गुड इव्हनिंग, वेलकम. स्वागत सगळ्यांचं नवीन बॅचमध्ये, आपल्या सायन्स साठीच्या वेगवान बॅचमध्ये. नावाप्रमाणेच वेगवान जाऊयात एकदम. येणाऱ्या राज्यसेवा प्री साठीची ही बॅच आहे. ठीक आहे. आज आपलं ह्या बॅचमध्ये फर्स्ट सेशन आहे. मी आता आजच्या सेशनमध्ये तुम्हाला सायन्सचे इम्पॉर्टंट टॉपिक्स कळले ना, तिन्ही पार्टमधले, आणि त्या टॉपिक्समधल्या काही कन्सेप्ट घेणार आहे. आणि उद्यापासून मग मी PYQच्या आधारे एक्सप्लेनेशन घेणार आहे. ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या आधारे. ओके. चैतन्य, वैष्णवी, चलेगा? तर या पद्धतीने आपण जाऊयात या बॅचमध्ये. ठीक आहे, चलो करूया स्टार्ट. मग सायन्स ची रिव्हिजन आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स सांगणार आहे आज. बायोमध्ये काय महत्त्वाचं असतं, फिजिक्समध्ये काय महत्त्वाचं असतं, आणि केमिस्ट्रीमधलं. आणि मग त्यातले एखादा टॉपिक आज आपण आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, चलो करूयात सुरू मग. तर मित्रांनो, आता मी राज्यसेवा आणि कंबाईन दोघांना पण कम्पेअर करून सांगतो तुम्हाला, म्हणजे दोघांना पण फायदा होईल तुम्हाला. ठीक आहे, राज्यसेवेसाठी पण आणि कंबाईनसाठी पण, दोन्हीकडे पण तुम्हाला त्याचा उपयोग होईल, लक्षात ठेवा. तर जनरल सायन्स जे आहे आपलं, सामान्य विज्ञान, याच्यामध्ये जे तीन महत्वाचे पार्ट्स आहेत त्याचे विज्ञानाचे, एक असतं बायोलॉजी, जीवशास्त्र, एक असतं फिजिक्स, भौतिकशास्त्र, आणि एक असतं केमिस्ट्री, रसायनशास्त्र. ठीक आहे. बायोलॉजी जे आहे याच्यात परत तीन त्याचे सब पार्ट्स आहेत. अभ्यास करताना फक्त लक्षात ठेवायचं की आपण झुलॉजी अभ्यासात असतो, बॉटनी अभ्यासात असतो, आणि हायजीनचा पण अभ्यास करत असतो. प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र. बाकी फिजिक्स आणि केमिस्ट्री जास्त असतात. ठीक आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जर विचार केला तर विज्ञानावर आपल्याला 20 प्रश्न येतात मित्रांनो. 20 क्वेश्चन्स फॉर 40 मार्क्स. आणि कंबाइंड प्रीचा जर विचार केला तर 15 प्रश्न फॉर 15 मार्क्स. आणि कंबाईन मेन्सला जर विचार केला तर जनरल सायन्सवर 12 प्रश्न फॉर 24 मार्क्स. कंबाईन मेन्सला परत टेक्नॉलॉजी पण असते, तंत्रज्ञान पण असते. तंत्रज्ञानाचे 8 प्रश्न असतात 16 मार्कांना. ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत? काही अडचण, कुणाला काही डाऊट? जायचं पुढे. आता आपण पाहणार आहोत यांच्या तिघांमधले इम्पॉर्टंट टॉपिक फॉर अपकमिंग एक्झाम, राज्यसेवा प्री ॲज वेल ॲज कंबाईन प्री. ठीक आहे, चला लक्ष द्या. मग सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात जास्त वेटेज बायोलॉजीला असतं, जीवशास्त्राला. मग तुम्ही आता बायोलॉजीचा अभ्यास
राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून करतायत का कंबाईनच्या का दोन्ही पण, त्यानुसार लक्ष द्या. राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व. बायोलॉजीवर काय फरक आहे, बायोलॉजीमध्ये फरक काय नेमका तो समजून घ्या. ठीक आहे. राज्यसेवा पूर्वचा जर विचार केला तुम्ही तर सेल पेशी हा टॉपिक करायचा, बेसिक सगळे मुद्दे त्यातले. प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल घेणार मी ते आता, DNA RNA वगैरे, क्रोमोझोम्स वगैरे बेसिक, आणि सेल डिव्हिजन, मायटोसिस आणि मिओसिस. त्यानंतर मग सेल नंतर तुमचा दुसरा महत्त्वाचा टॉपिक असणार आहे ॲनिमल टिश्यूज, जो राज्यसेवेला विचारतात अधूनमधून का होईना. प्राणीउती, प्राणीउती. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरा आणि सगळ्यात शेवटचा, थांबा, सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन. शेवटचा आणि आणखी एक राहिला, सिस्टीम्स ऑफ क्लासिफिकेशन. वर्गीकरणाच्या पद्धती, 2 किंगडम सिस्टीम आणि 5 किंगडम सिस्टीम, 2 किंगडम सिस्टीम आणि 5 किंगडम सिस्टीम. त्यानंतर ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचं वर्गीकरण. राज्यसेवेला प्राण्यांचं वर्गीकरण विचारतात, वनस्पतींचं काही सहसा विचारत नाही, त्यामुळे हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे. आणि मग सगळ्यात शेवटी ऑल सिस्टीम्स. ऑल सिस्टीम्स म्हणजे सर्व प्रकारच्या संस्था. म्हणजे काय रे, म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, एक्सक्रिटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि हार्मोनल सिस्टीम. एवढ्या सगळ्या संस्था करायच्या म्हणजे करायच्याच. कारण राज्यसेवेला सिस्टीम्सवरच जास्त प्रश्न विचारतात. हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. आणि आपलं हे जे बॅच सुरू झाली यासाठी सुरू झाली की येणाऱ्या अपकमिंग एक्झामला आपलं रिव्हिजन चांगलं झालं पाहिजे, आपल्याला प्रॉपर मार्क त्या विषयातून काढता आले पाहिजे, स्कोर करता आलं पाहिजे, सो दॅट आपण प्री क्वालिफाय झालो पाहिजे. ठीक आहे. संयुक्त पूर्वला काय रे, संयुक्त पूर्वला सेलवर एवढे प्रश्न येत नाहीत. इकडे वर्गीकरण पद्धती विचारतात, म्हणजे दोन्हीकडे कॉमन आहे. वनस्पती वर्गीकरण विचारतात, प्राणी वर्गीकरण पण विचारतात, रोग विचारतात, रोग. ठीक आहे. सिस्टीमवर प्रश्न इकडे कमी विचारतात, संयुक्तला सिस्टीमवर एवढे प्रश्न नसतात. आला तर आला एखादा येतो चुकून नको. ठीक आहे का. मग फरक लक्षात आला तुम्हाला दोघांमधला. बायोलॉजी मधला हा फरक आहे लक्षात ठेवा. राज्यसेवा आणि कंबाईनसाठी बायोलॉजी मधला हा मूलभूत फरक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि राहिला प्रश्न आता फिजिक्सचा आणि केमिस्ट्रीचा, तो पण समजून घेऊयात. फिजिक्स आणि केमिस्ट्री भौतिकशास्त्रामध्ये. आता भौतिकशास्त्रामध्ये राज्यसेवा आणि कंबाईन दोघांच्या प्रीसाठी सेमच टॉपिक फोकस करायचे, त्यात फरक नाही करायचे जास्त. सेमच टॉपिक आहेत दोन्हीकडे, पण त्याच टॉपिकवर प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. ठीक आहे. दोन्हीकडे पण त्याच टॉपिकवर प्रश्न विचारतात. सगळ्यात पहिला टॉपिक कुठला करायचा माहिती आहे का, सगळ्यात पहिला टॉपिक करायचा लाईट चे कॅरेक्टरिस्टिक्स. लाईटचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे प्रकाशाचे गुणधर्म, लाईटचे कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. दुसरा टॉपिक कुठला करायचा माहिती आहे, राज्यसेवा कंबाईनसाठी दोघांसाठी जर विचार केला तर ह्युमन आय करायचा, ह्युमन आय. मानवी डोळा करायचा, रचना, कार्य, त्याचे आजार वगैरे वगैरे. तिसरा टॉपिक करायचा इलेक्ट्रिसिटी, कंपल्सरी प्रश्न येतो त्या टॉपिकवर, विद्युत धारा. चौथा टॉपिक करायचा साऊंड चे कॅरेक्टरिस्टिक्स.
म्हणजे ध्वनीचे गुणधर्म. ध्वनीचे गुणधर्म. पाचवा टॉपिक करायचा हीटचे कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे उष्णतेचे गुणधर्म. आणि सहावा टॉपिक करायचा बघा रेडिओ ऍक्टिव्हिटी, किरणोत्सार. ठीक आहे, एवढे फिजिक्सचे टॉपिक करायचे विथ न्यूमरिकल्स. राज्यसेवेला न्यूमरिकल्स येतात, कंबाईनला न्यूमरिकल्स येत नाहीत. लक्षात, म्हणजे अजून तरी आले नाहीत, येऊ पण शकतात, सांगता येत नाही. तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास केला तुम्हाला कंबाईनला फायदाच होणार आहे. ठीक आहे, हे सगळे टॉपिक विथ न्यूमरिकल्स करायचे, कळलंय? विथ न्यूमरिकल्स. न्यूमरिकल्स म्हणजे गणित करायचे याच्यावरचे. ठीक आहे, गणित ते आता मी घेणार आहे, तुमचे टेन्शन घेऊ नका तुम्ही. त्यानंतर आहे केमिस्ट्री, केमिस्ट्री रसायनशास्त्र. इकडे पण राज्यसेवा आणि कंबाईन दोघांसाठी पण सांगतो एकत्रच, राज्यसेवा आणि कंबाईन प्री 24 साठी. ठीक आहे, कुठले टॉपिक? पहिले टॉपिक लक्षात ठेवायचा, अतिशय इम्पॉर्टंट, तो म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर. सगळ्यात जास्त प्रश्न येणारा टॉपिक, म्हणजेच अणुसंरचना. याच्यामध्ये ॲटॉमिक थिअरीज येतात सगळ्या, त्या पण घेणार आहे मी तुमच्या रिव्हिजनमध्ये, टेन्शन न घेऊ. ठीक आहे, अणुसंरचना. दुसरा टॉपिक करायचा पिरियोडिक टेबल. अधूनमधून का होईना पण प्रश्न येतात त्याच्यावर. हा, पिरियोडिक टेबल म्हणजे आवर्त सारणी, पिरियोडिक टेबल. आणि बाकी सगळे मोस्टली डोबेरायनर, न्यूलँड्स वगैरे त्यांचं पण क्लासिफिकेशन. तिसरा टॉपिक करायचा मेटल्स आणि नॉन मेटल्स, हमखास प्रश्न येणारा टॉपिक, मेटल्स आणि नॉन मेटल्स, धातू आणि अधातू, हमखास प्रश्न आहे त्याच्यावर, मेटल्स नॉन मेटल्सवर. चौथा टॉपिक करायचा केमिकल रिॲक्शन्स. त्याच्या अगोदर करायचा केमिकल बॉन्डिंग, याच्यावर सुद्धा नेहमी प्रश्न येतात. रासायनिक बंध म्हणतात त्याला, आयनिक बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, अल्फा बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड वगैरे वगैरे सगळे. ठीक आहे, त्यानंतर पाचवा टॉपिक करायचा केमिकल बॉन्डिंग नंतर केमिकल रिॲक्शन्स. याच्यावर पण नेहमी प्रश्न येत राहतात. केमिकल रिॲक्शन्स म्हणजे रासायनिक अभिक्रिया. आणि सहावा टॉपिक करायचा मित्रांनो ऍसिड्स आणि बेसेस, आम्ल आणि आम्लारी, आम्ल आणि आम्लारी, ऍसिड्स आणि बेसेस. 6 टॉपिक याचे, 6 टॉपिक त्याचे, 12 टॉपिक हे झाले आणि 10-12 टॉपिक बायोचे. म्हणजे टोटल एक 22-24 टॉपिक आहेत तिघं मिळून. कंपल्सरी प्रश्न येतात त्याच्यावरून, तुम्हाला आरामशीर तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा स्कोर राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो करता येईल. फक्त अभ्यास तुमचा परफेक्ट पाहिजे. कळलं का? सांगा बरं पटकन. टॉपिक्स कळले का तुम्हाला? तर वेगवान बॅच मध्ये आपण यातले काही महत्वाचे टॉपिक्स घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजे घेणार आहोत, ऍक्च्युअली रिवाइज करणार आहोत. आणि तुम्हाला जर काही वाटत असेल की यातलं तुम्ही तो सांगू शकता, तुम्ही मला सजेस्ट पण करू शकता की सर हा टॉपिक घ्या, कळत नाही आम्हाला, मी तो पण घेतो. तुम्ही फक्त सांगा मला कुठला घेऊ, आज कुठला घेऊ तुम्ही सांगा मला. चैतन्य, वैष्णवी, आज कुठला टॉपिक तुम्हाला रिवाइज करावा असं वाटतं सांगा. उद्यापासून तर मी आपले जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याचंच अनालिसिस वरून शिकवणार आहे तुम्हाला, त्याचं अनालिसिस. ठीक आहे,
बायो की केमिस्ट्री, कुठला पण चालेल, तुम्ही सांगा ना कुठला घेऊ. बायो पण घेऊ शकतो, केमिस्ट्री पण घेऊ शकतो. केमिकल रिॲक्शन घेऊ. सोनाली मॅडम सांगा कुठला टॉपिक आज रिवाइज करून देऊ तुम्हाला, सांगा. ॲनिमल क्लासिफिकेशन, ओके. ॲनिमल क्लासिफिकेशन का, केमिकल रिॲक्शन, ॲनिमल क्लासिफिकेशन, दोन तुमचे डिमांड्स आलेले आहेत. ठीक आहे. केमिकल रिॲक्शनला जास्त हे आलंय, ठीक आहे, हरकत नाही. चला लक्ष द्या. केमिकल रिॲक्शन थोडक्यात रिवाइज करतो आणि नंतर जर वेळ भेटला शेवटी तर मग ॲनिमल क्लासिफिकेशन पण रिवाइज करतो, डोंट वरी. ठीक आहे, चलो ओके. केमिकल रिॲक्शनला सुरुवात करतो केमिस्ट्रीपासूनच आणि नंतर ॲनिमल क्लासिफिकेशन पण सांगतो तुम्हाला थोडक्यात. ठीक आहे, चलो लक्ष द्या. केमिकल रिॲक्शन जो टॉपिक आहे, रासायनिक अभिक्रिया. तुम्ही तुमचे डिफिकल्ट टॉपिक काढून ठेवा सगळे. मी तुम्हाला ते सगळे टॉपिक PYQच्या माध्यमातून एक्सप्लेन करतो एकदम भारी. तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा 100% फायदा होईल. ठीक आहे. रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिॲक्शन्स, रासायनिक अभिक्रिया, केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन म्हणजे नेमकं काय ते पहिले समजून घेऊ आणि मग नंतर त्याचे बेसिक प्रकार सांगतो आणि मग महत्त्वाचे प्रकाराकडे जाऊयात पुढे. ठीक आहे. सो केमिकल रिॲक्शन म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे? केमिकल रिॲक्शन म्हणजे कन्व्हर्जन ऑफ रिॲक्टंट्स इनटू प्रोडक्ट्स. रिॲक्टंटचं प्रोडक्ट्समध्ये रूपांतर होण्याची क्रिया. रिॲक्टंट्स म्हणजे अभिक्रियाकारके, ज्यांच्यात अभिक्रिया होते ना ते. अभिक्रियाकारकांचं प्रोडक्ट्स म्हणजे उत्पादिते, उत्पादितांमध्ये रूपांतर होण्याची क्रिया म्हणजे असतं केमिकल रिॲक्शन. कळले? अभिक्रियाकारकांचं उत्पादितांमध्ये रूपांतर होण्याची क्रिया. ठीक आहे. अभिक्रियाकारक म्हणजे कोण रे? अभिक्रियाकारक म्हणजे सबस्टन्सेस अंडरगोईंग रिॲक्शन ऑर चेंज. प्रोडक्ट म्हणजे कोण रे? प्रोडक्ट म्हणजे नवीन तयार झालेले पदार्थ. ठीक आहे. अशा अभिक्रियाकारकांच्या रिॲक्टंट्सच्या मध्ये कोण असतं नेमकं? तर यांच्यामध्ये असतात बघा, आयदर एलिमेंट्स असतात, नाहीतर कंपाऊंड्स असतात, नाहीतर दोघं पण असतात. म्हणजे रिॲक्टंट पण एलिमेंट किंवा कंपाऊंड असू शकतात किंवा दोन्ही पण असू शकतात आणि प्रोडक्ट सुद्धा एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स किंवा दोघं पण असू शकतात. ठीक आहे, क्लिअर? फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, कोल बर्न्स इन एअर. कोल म्हणजे कार्बन, बर्न्स इन एअर म्हणजे ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होईल. हे झाले रिॲक्टंट. इकडच्या साईडला लिहितात प्रोडक्ट, कार्बन डायऑक्साईड झाला प्रोडक्ट, प्लस इकडे तयार झाली हीट. सो दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन. दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिॲक्शन. रासायनिक अभिक्रिया अशी मांडतात. मग प्रत्येक रासायनिक अभिक्रियेमध्ये असंच इकडे दोन आणि इकडे एक असंच असेल का? नाही. रासायनिक अभिक्रियेमध्ये रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्सच्या पोझिशननुसार 4 बेसिक प्रकार त्याचे सांगितले जातात. 4 बेसिक टाइप्स आहेत रासायनिक अभिक्रियेचे. कशानुसार? रिॲक्टंट आणि प्रोडक्टच्या पोझिशननुसार. नीट आहे का? लक्षपूर्वक. आता मी बेसिक पासून सुरू केले, नंतर ॲडव्हान्सकडे जाणार शेवटी. ठीक आहे. 4 बेसिक प्रकार कुठले? तर मग पहिला प्रकार आहे रासायनिक अभिक्रियेमध्ये होऊ शकतं कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन होऊ शकतं, कॉम्बिनेशन, संयोग.
दुसरा प्रकार आहे डिकम्पोजिशन पण होऊ शकतं. डिकम्पोजिशन म्हणजे अपघटन म्हणतात त्याला. तिसरा प्रकार जो आहे त्याला डिस्प्लेसमेंट पण म्हणता येतं. डिस्प्लेसमेंट म्हणजे त्याला मराठीमध्ये विस्थापन म्हटलं जातं. आणि चौथा प्रकार जो आहे त्याला डबल डिस्प्लेसमेंट म्हटलं जातं, म्हणजेच दुहेरी विस्थापन. ठीक आहे. कॉम्बिनेशन, डिकम्पोजिशन, डिस्प्लेसमेंट आणि डबल डिस्प्लेसमेंट. तुम्हाला परीक्षेत हे ओळखता आलं पाहिजे कुठली अभिक्रिया कुठल्या प्रकारची. मग कसं ओळखायचं तुम्हाला ट्रिक सांगतो आता. एखादी अभिक्रिया कॉम्बिनेशन आहे का कसं ओळखणार बघा. ज्या अभिक्रियेचं रिप्रेझेंटेशन असं असेल ना तर ते कॉम्बिनेशन आहे. असं म्हणजे कसं, रिॲक्टंट 2 और मोर असतील, 2 किंवा 2 पेक्षा असतील, पण प्रोडक्ट मात्र एकच असेल, त्याला म्हणायचं कॉम्बिनेशन. डिकम्पोजिशन कसं ओळखायचं, डिकम्पोजिशनचं रिप्रेझेंटेशन असणार इकडे एक कंपाऊंड असणार आणि इकडे 2 रिॲक्टंट तयार होतील ए आणि बी. इकडे कंपाऊंड, इकडे 2 रिॲक्टंट सिंगल ए आणि बी. कळतंय का सांगा बरं पटकन. डिस्प्लेसमेंट कसं ओळखायचं, डिस्प्लेसमेंटमध्ये रिॲक्टंटमध्ये एक एलिमेंट असणार आणि एक कंपाऊंड असणार. हा जो एलिमेंट पहिला याला डिस्प्लेस करणार, ए बीच्या जागेवर जाणार, डिस्प्लेस करणार, त्याची जागा घेणार, म्हणजे इकडे तयार होणार ए सी प्लस बी. असं ओळखायचं डिस्प्लेसमेंट. आणि डबल डिस्प्लेसमेंट कसं ओळखायचं, डबल डिस्प्लेसमेंटमध्ये 2 कंपाऊंड असणार रिॲक्टंटमध्ये, 2 कंपाऊंड. इथे ए सीची जागा घेणार आणि सी एच्या जागेवर येणार. ए जर सीच्या जागेवर आला तर एडी होणार, सी जर एच्या जागेवर आला तर सी बी होणार. याला डबल डिस्प्लेसमेंट म्हणायचं. कळलं का सांगावर पटकन. 4 बेसिक प्रकार कळाले का, केमिकल रिॲक्शनचे 4 बेसिक प्रकार समजलेत का. कॉम्बिनेशन म्हणजे 2 रिॲक्टंट एकत्र येऊन एकच प्रॉडक्ट तयार होणे. डिकम्पोजिशन त्याच्या उलट आहे, एका कंपाऊंडचे 2 सिंगल म्हणजे 2 सेपरेट किंवा सिंपल प्रोडक्ट तयार होणे. डिस्प्लेसमेंटमध्ये एक स्पेसिस, एक घटक दुसऱ्या कंपाऊंडमधल्या एका स्पेसिसला डिस्प्लेस करतो, त्याची जागा घेतो. आणि डबल डिस्प्लेसमेंटमध्ये दोघं जण आपसात जागा बदलतात, म्युच्युअल चेंजेस होतात त्यांचे प्लेसेस. कळालं का सांगा पटकन. मग आता मी काही अभिक्रिया लिहितो, तुम्हाला ओळखायचं आहे त्या कुठल्या टाईपच्या आहेत. कमेंट्समध्ये कमेंट करून मला सांगा. आता मी काही अभिक्रिया लिहितो एक्झाम्पल, तुम्ही मला सांगा. ठीक आहे. मी काही अभिक्रिया लिहितो, तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. लक्षात घ्या, कमेंटमध्ये उत्तर द्या तुम्ही मला. आता पहिलं उदाहरण, कॅल्शियम कार्बोनेटला हीट केल्यानंतर कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार झालं. सांगा बरं कुठल्या प्रकारची अभिक्रिया आहे. कॉम्बिनेशन आहे, डिकम्पोजिशन आहे, डिस्प्लेसमेंट आहे का डबल डिस्प्लेसमेंट आहे, सांगा पटकन. ही अभिक्रिया कुठल्या प्रकारची आहे. कॅल्शियम कार्बोनेट. चला पटपट कमेंट करा. yes, very good. This is a decomposition type of reaction. Second, दूसरे example. Calcium oxide plus SiO2, calcium silicate. बोलो 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 बोलो. दुसरी अभिक्रिया कुठल्या प्रकारची आहे. दुसरी अभिक्रिया कुठल्या प्रकारची आहे. कॉम्बिनेशन. यस, व्हेरी गुड, कॉम्बिनेशन. ठीक आहे. चला तिसरी अभिक्रिया मित्रांनो, तिसरी अभिक्रिया NaOH plus HCl,
यांचं तयार झालं NaCl प्लस H2O. चलो कम ऑन. ही तिसरी अभिक्रिया कुठल्या प्रकारची सांगा पटकन. झालंय बेसिक आहे, नंतर मग मुख्य प्रकाराकडे जाणार आहे, आपल्या कामाच्या प्रकाराकडे जाणार आहे. हे बेसिक पहिले एकदा क्लिअर करून टाकू. मी तुम्हाला रिॲक्शन ओळखता आली पाहिजे, कॉम्बिनेशन आहे का डिकम्पोजिशन आहे का आणखी काही आहे. हे काय तिसरा प्रकार कुठला आहे सांगा. आदित्यचं म्हणणं आहे डिस्प्लेसमेंट, बाकीच्यांनी सांगा. ओके, चैतन्य पण डिस्प्लेसमेंट, मधुरा पण डिस्प्लेसमेंट, अर्पिता डबल डिस्प्लेसमेंट. यस, व्हेरी गुड मित्र. डबल डिस्प्लेसमेंट आहे ना, हे डबल डिस्प्ले, हे डीडी आहे डीडी. एन जो आहे एन तो एच च्या जागेवर गेलाय आणि एच जो आहे तो एन च्या जागेवर आलाय. एन आणि सीएल मिळून NaCl तयार झालं, एच आणि OH मिळून H2O तयार झालं. दिस इज डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट. क्लिअर, डबल डिस्प्लेसमेंट. यस. आणि चौथा प्रकार Zn प्लस HCl, ZnCl2 प्लस H2. सांगा 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 पटकन सांगा. ये क्या प्रकार है. चौथी अभिक्रिया कुठल्या प्रकारची सांगा. यस, दिस इज नाव ओनली डिस्प्लेसमेंट. ही फक्त डिस्प्लेसमेंट आहे, ही फक्त डिस्प्लेसमेंट अभिक्रिया. कारण इथे झिंकने काय केलं, H ला डिस्प्लेस केलं. झिंक H च्या जागेवर आला, ते ZnCl2 झालं आणि H2 जो आहे तो निघून गेला, तो रिलीज झाला. दिस इज ओनली डिस्प्लेसमेंट. हा चला, क्लिअर झालं. बेसिक प्रकार कळाले 4. चला मुख्य प्रकाराकडे जाऊयात आता. मुख्य प्रकार काय. मुख्य प्रकार आहे मित्रांनो, जे अभिक्रिया बघतोय आपण त्यातला मुख्य प्रकार जर लक्षात घेतला तर थर्मो केमिकल रिॲक्शन्स. आता आपण एक्झाम वाईज विचार करतोय, एक्झाम नुसार विचार करतोय. थर्मो केमिकल रिॲक्शन म्हणजे उष्मादायी अभिक्रिया. थर्मोकेमिकल रिॲक्शन्स म्हणजे उष्मादायी अभिक्रिया. ठीक आहे, आता नीट लक्ष द्यावं, समजून घ्या. उष्मादायी अभिक्रिया म्हणजे काय माहिती आहे मित्रांनो, ज्या अभिक्रियेमध्ये हीट एनर्जी, उष्णता ऊर्जा, हीट एनर्जी म्हणजे उष्णता ऊर्जा ऑब्झर्व केली जाते. ऑब्झर्व म्हणजे आढळते, त्या अभिक्रियेला थर्मोकेमिकल रिॲक्शन म्हणायचं. म्हणजे जी केमिकल रिॲक्शन हीटशी रिलेटेड असेल तिला थर्मोकेमिकल म्हणायचं. ठीक आहे, थर्मोकेमिकल. आता उष्णता जी आढळते ना मित्रांनो, हीट एनर्जी जी आढळते ना, ही 2 प्रकारे आढळते. कुठली माहिती आहे का. आयदर काही रिॲक्शन्स अशा असतात ज्याच्यामध्ये हीट ॲब्झॉर्ब केली जाते, उष्णता शोषली जाते, ग्रहण केली जाते, शोषली जाते किंवा ग्रहण केली जाते. आणि काही अभिक्रिया अशा असतात ज्याच्यामध्ये हीट रिलीज किंवा एमिट केली जाते. रिलीज किंवा एमिट म्हणजे उष्णता मुक्त होते, बाहेर सोडली जाते. हीट जर ॲब्झॉर्ब केली ना मित्रांनो, तर त्याला एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणायचं. एंडोथर्मिक म्हणजे उष्माग्राही प्रकारची अभिक्रिया म्हणायचं. उष्माग्राही. जर हीट जर रिलीज केली तर त्याला एक्झोथर्मिक प्रकारची रिॲक्शन म्हणायचं. एक्झोथर्मिक म्हणजे उष्मादायी.
ऐकलंय का तुम्ही? हे क्लिअर झालं की सांगा? थर्मोकेमिकल रिॲक्शन्स दोन टाईपच्या असतात. कुठल्या दोन टाईपच्या? एक एंडोथर्मिक, एक एक्झोथर्मिक. एंडो म्हणजे आत, एक्झो म्हणजे बाहेर. उष्माग्राही आणि उष्मादायी. हीट ॲब्झॉर्ब झाली तर हीट तिला एंडोथर्मिक म्हणायचं, हीट रिलीज झाली तर तिला एक्झोथर्मिक म्हणायचं. समजे? कळ गया? चला, समजलं का? पटकन सांगा. कळलं का? सांगा पटकन. ठीक आहे, क्लिअर? आता मला सांगा, इकडे लक्ष द्या. समजा पाण्यामध्ये रंग देण्याचा चुना टाकला. पाण्यामध्ये रंग देण्याचा चुना टाकला. ठीक आहे. तर पाण्याचं अगोदरचं तापमान होतं, समजा असं गृहीत धरा 20 डिग्री सेल्सिअस. रंग देण्याचा चुना टाकल्यानंतर ते तापमान झालं 50 डिग्री सेल्सिअस. मग सांगा बरं, या अभिक्रिया उष्मादायी का उष्माग्राही? एंडोथर्मिक का एक्झोथर्मिक? एंडोथर्मिक का एक्झोथर्मिक? पाण्यात रंग देण्याचा चुना टाकणं एंडोथर्मिक का एक्झोथर्मिक? एंडो का एक्झो? अगोदर पाण्याचं तापमान 20 होतं, हे टाकल्यानंतर पाण्याचं तापमान 50 झालं. 20चं 50 झालं म्हणजे हीट रिलीज झाली ना. मग हीट रिलीज करणारी अभिक्रिया कुठली असते? एक्झोथर्मिक असते. उष्मादायी असते. कळलं? मग तुम्हाला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची. कुठली माहिती मित्रांनो? एक्झोथर्मिक रिॲक्शनमध्ये रिॲक्टंटचं टेम्परेचर कमी असतं आणि प्रोडक्टचं टेम्परेचर वाढतं. कळलं ना? म्हणजे अभिक्रिया होण्याच्या अगोदर तापमान कमी असतं, अभिक्रिया झाल्यावर तापमान जास्त असतं. कळलं? आणि याच्या उलट जर असेल, रिॲक्टंटचं टेम्परेचर अगोदर जास्त असेल नंतर कमी झालं, त्याला एंडोथर्मिक म्हणायचं. म्हणजे बघा, दुसरं उदाहरण. समजा पाण्यामध्ये तुम्ही युरिया टाकला. युरिया आपलं खत असतं ना रे, खत ते. तर पाण्याचं तापमान अगोदर होतं 20. युरिया टाकल्यानंतर पाण्याचं तापमान झालं 10 डिग्री सेल्सिअस. मग इथे काय झालं सांगा? इकडे हीट ॲब्झॉर्ब झाली ना, पाण्याची हीट ॲब्झॉर्ब झाली. मग तुम्ही याला काय म्हणणार? याला एंडोथर्मिक म्हणणार. एंडोथर्मिक म्हणजे उष्माग्राही. समजलं का? सांगा बरं पटकन. यस, क्लिअर? अर्पिता क्लिअर झालं का? अर्पिता तुला कन्फ्युजन झालं तर मग अशी क्लिअर झालं ना? एक्झो म्हणजे हीट रिलीज, एंडो म्हणजे हीट ॲब्झॉर्ब. एक्झोमध्ये रिॲक्टंटचं टेम्परेचर कमी असतं, प्रोडक्टचं जास्त असतं. एंडोमध्ये रिॲक्टंटचं टेम्परेचर जास्त असतं, प्रोडक्टचं कमी होतं. ठीक आहे, समजे क्या? क्लिअर झालं? समजलं? उदाहरणं सांगतो काही महत्त्वाचे, लक्षात ठेवा. एंडो आणि एक्झोथर्मिक रिॲक्शनचे काही महत्त्वाचे उदाहरणं सांगतो. जसं की आपले जेवढे कंबशनचे रिॲक्शन आहेत, कंबशन म्हणजे ज्वलन अभिक्रिया, ज्वलन, त्या सगळ्या एक्झो असतात, कारण त्यात हीट रिलीज होते. कळले? एंडो कुठले कुठले असतात? पाण्यात मीठ टाकलं तरी एंडो असतं, लक्षात ठेवा. पाण्यात मीठ टाकलं तरी एंडोथर्मिक रिॲक्शन असते. म्हणून ताप आल्यानंतर काय करतात? ताप आल्यानंतर मिठाच्या पाण्यात बुडवलेला कॉटनचा कपडा कपाळावर ठेवतात. कारण का? पाण्यात मीठ टाकलं की टेम्परेचर कमी होतं, हीट ॲब्झॉर्ब करतं. मिठाच्या पाण्यात बुडवलेला कॉटनचा कपडा कपाळावर ठेवल्यामुळे आपल्याला जी ताप आली ना, ती ताप कमी होऊ शकते. मग घरगुती प्राथमिक उपचार आहे, माहिती आहे ना? आयोगाने याच्यावर प्रश्न सुद्धा विचारला एकदा. क्लिअर? समजलं? कळलं? आपल्या शरीरामध्ये जे डायजेशन होतं किंवा रेस्पिरेशन होतं, अन्नपचन जे होतं किंवा आपण जे श्वसन करतो, तर त्या अन्नपचनातून किंवा श्वसनातून आपल्या शरीरात हीट तयार होते. त्यामुळे आपलं डायजेशन पण आणि रेस्पिरेशन पण, बोथ आर एक्झोथर्मिक रिॲक्शन्स. दोघं सुद्धा उष्मादायी अभिक्रिया. ठीक आहे? ओके,
क्लिअर झालं? म्हणजे काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. असे प्रश्न आपल्याला लॉजिकली परीक्षेत येऊ शकतात, मग ते प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता आलं पाहिजे. ठीक आहे, क्लिअर आहे? ओके. पहिलं उदाहरण कळालं मी काय सांगितलं ते. दुसरं पण उदाहरण लक्षात ठेवा. ठीक आहे, चला हे झालं थर्मोकेमिकल रिॲक्शन्स बद्दल. आता आपण जाणार आहोत रिॲक्शनच्या अतिशय महत्त्वाच्या प्रकाराकडे, अतिशय इम्पॉर्टंट प्रकाराकडे. ते म्हणजे मित्रांनो ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन. ऑक्सिडेशन म्हणजे ऑक्सिडीकरण अभिक्रिया आणि रिडक्शन म्हणजे क्षपन अभिक्रिया. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. ठीक आहे, खूप महत्त्वाचा प्रकार आहे, समजून घ्या आता. ऑक्सिडीकरण म्हणजे काय आणि रिडक्शन म्हणजे काय? ऑक्सिडेशन म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन विथ एनिथिंग. कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन विथ एनिथिंग म्हणजे ऑक्सिजनचा कुणाशीही संयोग झाला की त्याला ऑक्सिडेशन म्हणायचं. आता आपल्याला माहिती आहे कंबशनसाठी कंपल्सरी ऑक्सिजनची गरज असते, ज्वलन अभिक्रियेसाठी कंपल्सरी ऑक्सिजनची गरज असते. विदाउट ऑक्सिजन ज्वलन होऊ शकत नाही. याचा अर्थ प्रत्येक ज्वलन अभिक्रिया ऑक्सिडेशन असते, लक्षात ठेवा, प्रत्येक ज्वलन अभिक्रिया. क्लिअर? रिडक्शन म्हणजे काय रे? रिडक्शन म्हणजे याच्या उलट, सेपरेशन ऑफ ऑक्सिजन फ्रॉम ऑक्साइड. ऑक्साइड मधून ऑक्सिजन वेगळा होण्याची क्रिया. ऑक्साइड मधून ऑक्सिजन वेगळा होण्याची क्रिया म्हणजे असते रिडक्शन. म्हणजे असते रिडक्शन, ऑक्साइड मधून ऑक्सिजन वेगळा होण्याची क्रिया. ठीक आहे, ओके. और आणखी एक डेफिनेशन आहे. जसं आपण कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिजन विथ एनिथिंग म्हटलं ना, म्हणजे ऑक्सिजनचा कोणाशी संयोग, तसं सेपरेशन ऑफ हायड्रोजन म्हणजे पण ऑक्सिडेशन असतं. हायड्रोजन वेगळा होणे, निघून जाणे म्हणजे पण ऑक्सिडेशन असतं. आणि रिडक्शन म्हणजे काय रे? कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन असतं. कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन म्हणजे हायड्रोजनचा संयोग असतो. हायड्रोजनचा संयोग असला झाला की त्याला रिडक्शन म्हणायचं. कळलं का रे? सांगा बरं पटकन. ऑक्सिडेशन रिडक्शनच्या दोन बेसिक डेफिनेशन कळाले का? सांगा पटकन. ऑक्सिडेशन रिडक्शनच्या दोन बेसिक डेफिनेशन कळाले का? दोन मूलभूत व्याख्या कळाल्या का ऑक्सिडेशन रिडक्शनच्या? चला पटकन सांगा. क्लिअर झालं? चला कळतंय? कळलंय? आणखी एक डेफिनेशन बघूयात याची. ऑक्सिडेशन म्हणजे
लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन गमावणे म्हणजे ऑक्सिडेशन. रिडक्शन म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन कमावणे किंवा इलेक्ट्रॉन प्राप्त करणे म्हणजे रिडक्शन. ही पण एक डेफिनेशन लक्षात ठेवा. लॉस ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन, गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन. ठीक आहे, क्लिअर. ओझोन आहे ना, ओझोन O3, ओझोनची रिॲक्शन समजून सांगतो, तुम्ही ओळखा रिडक्शन कुठली आणि ऑक्सिडेशन कुठली. ठीक आहे. अप्पर ॲटमॉस्फिअरमध्ये O2 जो आहे ना, O2 ऑक्सिजन, तो स्प्लिट होऊन मोनो ॲटॉमिक ऑक्सिजन तयार करतो. ही पहिली अभिक्रिया. दुसरी अभिक्रिया, तोच O2 मोनो ॲटॉमिक ऑक्सिजन सोबत एकत्र येऊन O3 तयार करतो. तिसरी अभिक्रिया, तोच O3 पुन्हा स्प्लिट होऊन O2 आणि O तयार करतो. तुम्ही सांगा आता या तिघांपैकी कुठलं ऑक्सिडेशन आणि कुठलं रिडक्शन आहे. नंबर वाईज सांगू शकता तुम्ही. नंबर वाईज कुठलं ऑक्सिडेशन आहे, कुठलं रिडक्शन आहे. नंबर वाईज सांगा. नंबर वाईज म्हणजे सिरियल नंबर टाकून उत्तर द्या त्याचं. क्लिअर. चलो, हे बघा, पहिली जी आहे ती रिडक्शन आहे, कारण याच्यामध्ये ऑक्सिजन सेपरेट झालं आहे. दुसरी अभिक्रिया ऑक्सिडेशन आहे, कारण याच्यामध्ये ऑक्सिजन ॲड झाला आहे. तिसरी अभिक्रिया पण रिडक्शनच आहे, कारण याच्यामध्ये ऑक्सिजन सेपरेट झाला आहे. पहिली रिडक्शन, दुसरी ऑक्सिडेशन, तिसरी. पहिली आणि तिसरी रिडक्शन आहे. रिडक्शन, ऑक्सिडेशन, रिडक्शन. करेक्ट. यस, कळलं हे? समजलं सगळ्यांना? आणखी एक एक्झाम्पल घेतो बघा, लक्ष द्या. व्हेजिटेबल ऑइल जे आहे ना, व्हेजिटेबल ऑइल, वनस्पती तेल, त्याची अभिक्रिया हायड्रोजन सोबत करून व्हेजिटेबल फॅट्स तयार करतात. वनस्पती तूप तयार करतात. त्यालाच डालडा पण म्हटलं जातं. यालाच मार्गारीन पण म्हणतात. मार्गारीन.
कुठली अभिक्रिया सांगा? ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे? ही अभिक्रिया ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे? ही अभिक्रिया ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे? सांगा पटकन. व्हेजिटेबल ऑइल्सची अभिक्रिया हायड्रोजन सोबत करून व्हेजिटेबल फॅट्स तयार करणं, मार्गारीन वनस्पती तूप तयार करणं, ही अभिक्रिया ऑक्सिडेशन की रिडक्शन? येस, व्हेरी गुड. हायड्रोजन ऍड झालाय ना, हायड्रोजन ऍड झालाय म्हणजे जर ही अभिक्रिया रिडक्शन असली पाहिजे. रिडक्शन या अभिक्रियेला हायड्रोजनेशन पण म्हटलं जातं. हायड्रोजनेशन या अभिक्रियेला हायड्रोजनेशन नावाने पण ओळखलं जाते. या अभिक्रियेला डालडा तयार करतात. व्हेजिटेबल फॅट्स म्हणजे डालडा, मार्गारीन. कळलं? यस, ठीक आहे. चला, इथपर्यंत कळलं का सांगा बरं पटकन. आपल्याला आता परीक्षेमध्ये राज्यसेवेला पाठीमागे एक प्रश्न विचारतो. कुठला माहिती आहे का? 2 वर्षापूर्वीचा प्रश्न आहे हा. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय? ऑक्सिडीकरण संख्या काय असते नेमकी? ऑक्सिडीकरण संख्या कळलंय? तो ऑक्सिडेशन नंबर काय असतो माहिती आहे मित्रांनो? ऑक्सिडेशन नंबर असतो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन चार्ज्ड आयन्स. प्रभारित आयन्स किंवा अणू, चार्ज्ड ॲटम्स, प्रभारित अणूकडे असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या. प्रभारित अणूकडे असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजे ते त्याचा ऑक्सिडेशन नंबर असतो. ऑक्सिडेशन नंबर जो आहे, मी आता शॉर्टकटमध्ये लिहितो याला. ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो आणि झिरो पण असू शकतो. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि झिरो तिन्ही प्रकारचा असू शकतो ऑक्सिडेशन नंबर. झिरो कोणाचा असतो ऑक्सिडेशन नंबर? झिरो ऑक्सिडेशन नंबर असतो नोबेल गॅसेसचा. नोबेल गॅसेस किंवा इनेट गॅसेस, निष्क्रिय वायूंचा. निष्क्रिय वायूंचा ऑक्सिडेशन नंबर 0 असतो. कोण निष्क्रिय वायू? हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन आणि रेडॉन. हे इनेट गॅसेस, यांचा ऑक्सिडेशन नंबर 0. म्हणजे हे इलेक्ट्रॉन देत पण नाही घेत पण नाहीत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मित्रांनो, मग नंबर ऑफ ऑक्सिडेशन नंबर म्हणजे असं पण म्हणू शकतो मी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट और इलेक्ट्रॉन गेन. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट, इलेक्ट्रॉन गेन म्हणजे काय? दिलेले इलेक्ट्रॉन किंवा घेतलेले इलेक्ट्रॉन सुद्धा ऑक्सिडेशन नंबर असतो का? यस. दिलेले इलेक्ट्रॉन पण ऑक्सिडेशन नंबर असतो, घेतलेले इलेक्ट्रॉन पण ऑक्सिडेशन नंबर असतो. इलेक्ट्रॉन जर दिला असेल तर तो स्पेसिस पॉझिटिव्ह होतो तो घटक. उदाहरण सांगतो मी तुम्हाला आता. इलेक्ट्रॉन जर घेतलेला असेल तर तो स्पेसिस निगेटिव्ह होतो. म्हणजे जर मी इकडे लिहिलं Na+, याने एक इलेक्ट्रॉन दिलाय. मी जर लिहिलं Mg2+, याने 2 इलेक्ट्रॉन दिलेत. मी जर लिहिलं Al3+, याने 3 इलेक्ट्रॉन दिलेत. पॉझिटिव्ह होतो ना तो इलेक्ट्रॉन दिल्यानंतर. कारण इलेक्ट्रॉन दिल्यानंतर त्याच्याकडे इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज कमी होतो, पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. हे निगेटिव्ह होतात. जर मी समजा इकडे लिहिलं Cl- याने 1 इलेक्ट्रॉन घेतलाय, O2- याने 2 इलेक्ट्रॉन घेतलेत, N3- याने 3 इलेक्ट्रॉन घेतलेत. समजलं का? सांगा बरं पटकन. ऑक्सिडेशन नंबर कळाला का? पटकन सांगा.
कळलं का सगळ्यांना? सबको समझ में आ गया की नाही आ गया? परत एकदा सांगू हे, फिर से एक बार बताओ. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन चार्ज ॲटम, प्रभारित अणुकडे असलेल्या इलेक्ट्रॉनची संख्या. कसं कळतं प्रभारित अणू? किती चार्ज आहे मोजायचं ना. एकच प्लस चार्ज म्हणजे एक इलेक्ट्रॉन आहे, 2 प्लस चार्ज म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, 3 प्लस चार्ज म्हणजे 3 इलेक्ट्रॉन. संपलं. इकडे म्हणत असं 1, 2 आणि 3. कळलंय? दुसरी डेफिनेशन काय सांगितलं? दुसरा मुद्दा काय सांगितलं मी? ऑक्सिडेशन नंबर पॉझिटिव्ह पण असू शकतो, निगेटिव्ह पण असू शकतो आणि झिरो पण असू शकतो. मग तुम्हाला मी काय सांगितलं? झिरो ऑक्सिडेशन नंबर कोणाचा? इनर्ट गॅसेसचा, निष्क्रिय कोण कोण आहे? हेलियम आहे, निऑन आहे, आर्गॉन आहे, क्रिप्टॉन आहे, झेनॉन आहे आणि रेडॉन आहे. 18व्या ग्रुपमधले सगळे निष्क्रिय आहेत, नाही का? तिसरी डेफिनेशन सांगितली मी तुम्हाला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस्ट और नंबर ऑफ इलेक्ट्रॉन गेन. म्हणजे दिलेले इलेक्ट्रॉन किंवा घेतलेले इलेक्ट्रॉन म्हणजे ऑक्सिडेशन नंबर असतो. इलेक्ट्रॉन जर दिलेला असेल तर तो घटक ती स्पेसिस पॉझिटिव्ह होते, इलेक्ट्रॉन जर घेतलेला असेल तर ती स्पेसिस निगेटिव्ह होते. खाली उदाहरण दिले मी त्याचे. Na+, Mg2+, ॲल्युमिनियम 3+, क्लोराईड मायनस, O2 मायनस, N3 मायनस. कळलं का? सांगा बरं पटकन. समजलं का? सांगा पटकन. क्लिअर झालं? आता एक रूल सांगतो, रूल, नियम. एक रूल आहे का? रूल ऑक्सिडेशन नंबरचे रूल्स, नियम. काय रूल्स आहेत? पहिला नियम आहे, अणूंचा समूह जर असेल, ग्रुप ऑफ ॲटम्स सर, तर त्यावरील चार्ज म्हणजे त्यातील सर्व अणूंच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज असते. जर अणूंचा समूह असेल तर ग्रुप ऑफ ॲटम, त्याला पॉली ॲटॉमिक आयन पण म्हटलं जातं. पॉली ॲटॉमिक आयन पण म्हणतात त्याला, पॉली ॲटॉमिक आयन. उदाहरणार्थ SO4 2-, याचा ऑक्सिडेशन नंबर किती सांगा? 2-. मग आता कसा असणार हा? सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर किती माहिती आहे का? 6. सल्फर किती? एकच, +6. +6. ठीक आहे. ऑक्सिजनचं किती सांगा? ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर 2 असतो, लक्षात ठेव. कुठे पण ऑक्सिजन 4 आहेत ना, मग ऑक्सिडेशन नंबर -2 × 4, हे +6 × 1 हे झाले +6, हे -2 × 4 झाले -8. आता मला सांगा, +6 आणि -8चं उत्तर काय? +6 -8चं उत्तर आहे -2. मग बघा इकडे -2 चार्ज लागला इकडे याच्यावर. समजलं? बरं, आणखी एक मुद्दा तुम्हाला सांगून देतो, तो पण पाठ करून टाका. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर कुठे पण -2 असतो, कुठे पण. हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर +1 असतो. नेहमी लक्षात ठेवा, दोन्ही पाठ करून टाका. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर -2 असतो, हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो +1 असतो. कळ गया क्या? बोलो जल्दी. हे समजलं? मग आणखी एक उदाहरण सांगतो. NH4+, हा पॉलीॲटॉमिक आयन आहे, ग्रुप आहे, 2 अणू आहेत. NH4, 1 नायट्रोजन, 4 हायड्रोजन, याच्यावर प्लस चार्ज आहे. प्लस चार्ज कसा? मग आता बघा, नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती माहिती तुम्हाला? नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर आहे -3. एकच नायट्रोजन आहे म्हणजे हे झाले -3. हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर मी तुम्हाला आता सांगितलं +1 आहे. किती हायड्रोजन येते? 4 × 4 हे झाले +4. करा त्यांचं -3 + 4 उत्तर सांगा. +1. हे बघा इकडे +1 4 झालाय, एकच प्लस आहे इकडे. कळलं का? सांगा बरं पटकन. समजलं का? सांगा पटकन. क्लियर हो गया? क्लियर हो गया? क्लियर हो गया?
आणखी एक सांगतो स्पेसिस, तिसरं उदाहरण लक्षात ठेवा. NO3 NO3 याच्यामध्ये नायट्रोजनचं किती आणि ऑक्सिजनचं किती सांगा बरं पटकन. पटकन कमेंट करून सांगा मला. NO3 मध्ये नायट्रोजन किती, ऑक्सिजन किती? आणि जर तुम्हाला थोडं टफ जात असेल तर तसंही सांगा, मी तुम्हाला आणखी थोडंसं सोपं करून पण सांगू शकतो. सोपं करून सांगू आणखी. हे बघा, आता आता मला सांगा, NO3 वर किती चार्ज आहे? एकच चार्ज आहे, मायनस. म्हणजे जर ते ह्यांच्या दोघांच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज मायनस यायला पाहिजे, ते पण एकच. मग नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती? नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर +5. एकच नायट्रोजन आहे, × 1 हे झाले +5. हां, ऑक्सिजनचं किती? ऑक्सिजनचा -2 असतो कुठे पण, इंटू ऑक्सिजन किती 3 आहे, -2 × 3 किती झाले हे -6. आता +5 -6 उत्तर काय यायला पाहिजे? -1 यायला पाहिजे. मग इथे बघा मायनस आहे फक्त. आता तुम्ही म्हणाल सर नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर आता -3 घेतला होता, आता प्लस घेतला, असं कसं काय? बघा आता लक्ष द्या, इथे नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर आपण -3 घेतला, बरोबर आहे. आता का बरं -3 घेतला, तर त्याचं लॉजिक लक्षात ठेवा. मी तुम्हाला 2 मुद्दे आता लिहून दिले होते. हायड्रोजनचा कुठे पण +1च असतो, ऑक्सिजनचा कुठे पण -2च असतो. कळले? कुठल्याही ग्रुपमध्ये जेव्हा एकाचा ऑक्सिडेशन नंबर प्लस असतो, दुसऱ्याचा मायनस असायला पाहिजे. कळलं का? कारण ती बेरीज त्याशिवाय होत नाही ना. कळलं का? सांगा पटकन. बेरीज त्याच्याशिवाय होत नाही, लक्षात ठेवा. म्हणून इथे आपण नायट्रोजनचा मायनस घेतला, कारण हायड्रोजनचा प्लस आहे. हायड्रोजनचा फिक्स आहे, नायट्रोजनचा बदलू शकतो, दोघांचे फिक्स आहे. हायड्रोजनचा +1, ऑक्सिजनचा -2. हे दोघं जर असते तर लक्षात ठेवायचं, बाकीच्यांची त्याच्या उलट होणार, लक्षात ठेवा. इथे हायड्रोजन आहे, हायड्रोजनचा प्लस आहे म्हणून नायट्रोजनचा मायनस घेतला आपण. कळलं का? इथे ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा मायनस असतो म्हणून आपण सल्फरचा प्लस घेतला ऑक्सिडेशन नंबर. आणि ते कॅल्क्युलेशन करायचं बरोबर. म्हणजे तेवढं हे उत्तर, म्हणजे उत्तर आपल्याकडे ऑलरेडी आहे, त्याला व्हेरीफाय करायचं फक्त. उत्तर ऑलरेडी आहे आपल्याकडे, त्याला फक्त व्हेरीफाय करायचं. इथे बघा, आता ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचा ऑलवेज मायनस असतो. मग ऑक्सिजनचा मायनस झाला, 3 ऑक्सिजन आहे, 3 2 6 होत आहेत, मग -6. वरती 4 तर एकच आहे, म्हणजे आता नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर +5 असला पाहिजे, +5 असला पाहिजे, कारण +5 -6 -1 उत्तर येईल. कळलं का? सांगा पटकन. समझे क्या? बोलो जल्दी. आता कळलं का? थोडंसं लॉजिक कळलं का? बरं, चला आणखी एक उदाहरण घ्या. PO4 3-. चला सांगा पटकन. PO4 3-, पटकन सांगा. कुणाचं किती घ्याला आता ऑक्सिडेशन नंबर? पटकन सांगा.
अरे कसले हुशार झाले सगळे आता, एकाच ट्रिक मध्ये सगळे हुशार होऊन गेले. खतरनाक, एकदम भारी, एकदम आवडलं मला. इथे ऑक्सिजनचा फिक्स आहे मित्रांनो, ऑक्सिजनचा फिक्स येते किती -2 आहे. ऑक्सिजन 4 येते, -2 × 4 हे झाले -8. मग आता उत्तर -3 यायला पाहिजे. -3 म्हणजे आता फॉस्फरस ऑक्सिडेशन नंबर किती असायला पाहिजे, फॉस्फरस एकच आहे ना, मग +5 असायला पाहिजे, × 1 +5. मग आता +5 -8 +5 -8 उत्तर किती -3. हे बघा इकडे -3 लग गया इधर. गॉट इट, एकदम ओके झालं का सांगा बरं पटकन सगळ्यांना. 2 सिंपल रूल लक्षात ठेवले की सगळं कळतं ना तुम्हाला, कळलं ना, समजलं का सगळ्यांना सांगा पटकन. क्लिअर 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 ओके 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 ओके. चला आणखी एक देऊ का, आणखी एक देऊ का. CO3 2-, चलो CO3 2-, कमॉन CO3 2-. आत्ताच तुम्ही एकदम भारी सोडवलं, 1 नंबर. सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स, गुड जॉब गुड जॉब गुड जॉब. CO3 2- सांगा पटकन, फास्ट. CO3 2-, कार्बोनेट में बोलो, कार्बोनेट में बोलो किसका कितना है. यस, व्हेरी गुड. अर्पिता, अंकिता, वैष्णवी, आदित्य. आदित्य सिम हे पण पाहिजे, साईन पण पाहिजे आपल्याला, साईन चिन्ह पण पाहिजे आपल्याला. असं नुसतं 4 आणि 6 नाही चालणार ना, 4 आणि 6 नाही चालणार. कार्बनचं सांगावं लागेल, ऑक्सिजनचं -2 आहे, 3 ऑक्सिजन आहे इकडे, हे झाले -6. उत्तर -2 यायला पाहिजे. म्हणजे कार्बनचं किती असलं पाहिजे, +4 +4 × 4 4 × 1 हे झाले +4 +4 × -6 उत्तर आलं -2. हे बघा इकडे -2. चला ओके का, गॉट इट का सांगा बरं पटकन. याच्यावर जर आलं राज्यसेवेला तर तुम्हाला येईल ना आता सोडवता, येईल ना सोडवता आता. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचा एक नियम सांगतो, आणखी नीट ऐका. सम, आणखी एक नियम, sum of oxidation numbers in any compound is always 0. always 0, always म्हणजे काय रे मराठीमध्ये, कोणत्याही संयुगातील ऑक्सिडेशन नंबरची बेरीज नेहमी 0 असते. ऑलवेज 0 असते. कोणत्या पण संयुगातल्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज नेहमी 0 असते. ठीक आहे, क्लिअर. नसल कळेल याचा अर्थ तो उदाहरणं बघा म्हणजे पटकन कळेल ना, उदाहरणं बघा म्हणजे पटकन कळेल. समजा आता अमोनिया संयुग आहे, NH3 संयुग आहे, याच्यावर काहीच चार्ज नाही, यांच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज कशी करणार आता. मग नायट्रोजन किती आणि हायड्रोजन किती. हायड्रोजनचा फिक्स माहिती तुम्हाला, हायड्रोजन +1 आहे ना, +1 आहे हायड्रोजन, +1
+1 किती हायड्रोजन इंटू 3 म्हणजे हे झाले +3. मग नायट्रोजन किती असले पाहिजे? नायट्रोजन -3 असला पाहिजे. किती नायट्रोजन? एकच, हे झाले -3. मग -3 + 3 = 0. कळलं का? सांगा पटकन. समजलं का? सांगा पटकन. हे 11वीचं 12वीचं नीटचं सांगतो मी तुम्हाला. नीट एक्झामचं आहे. नीट एक्झामचं कळलं? अजून एक उदाहरण घ्या. अजून एक उदाहरण घ्या. Al2O3. मग त्याच्यात ॲल्युमिनियम किती आणि ऑक्सिजन किती? ऑक्सिजन तर माहिती आहे -2च असतं. किती ऑक्सिजन आहे? 3. हे झाले -6. ॲल्युमिनियम 2 आहे. ॲल्युमिनियमचं किती आहे? +3 आहे. +3 × 2 हे झाले +6. +6 - 6 0. कळ गया क्या? बोलो जल्दी. हे दोन्ही समजले का? सांगा पटकन, मला कमेंट करा पटकन. नसल समजलं तर आणखी 1-2 उदाहरण देतो, नाही तर मग तुम्हाला सोडवायला देतो. पटकन सांगा. कोणत्याही संयुगातल्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज नेहमी काय असते? 0 असते, 0 असते, 0. कळलंय सगळ्यांना? कळलंय सगळ्यांना? चला, उदाहरण तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतो ना, तुम्हाला प्रॅक्टिससाठी. H2O. त्यानंतर Fe2O3. Fe2O3. ठीक आहे. त्यानंतर CuO. त्यानंतर SO2. चला पटकन सोडवा, पटकन सोडवा, पटकन सोडवा याला. येईल का? सांगा पटकन. ऑक्सिडेशन नंबर सांगा मला त्यांचे. व्हेरी गुड अर्पिता. आदित्य व्हेरी गुड. चला बाकीचे पण सोडवा.
बाकीचे किधर गए रे? बाकीच्याने येते का नाही काही? बेरीज शून्य असते ना. मग आता एच आणि ओ. ओचं -2 आहे इंटू 1 म्हणजे -2. हा, हायड्रोजन 2 आहे +1 आहे इंटू 2 इज इक्वल टू +2. +2 -2 विल बिकम 0. Fe2O3 मध्ये Fe आणि O. ओचं -2 आहे 3 आहे तिकडे. 3 2 आहे 6 -6. मग हे आता हे 2 आहे ना, म्हणजे याचं +3 असायला पाहिजे. +3 इंटू 2 म्हणजे हे झाले +6 विल बिकम 0. इकडे कॉपर आणि ऑक्सिजन. ऑक्सिजनचं -2 आहे, एकच ऑक्सिजन आहे म्हणजे -2च असणार. म्हणजे तर कॉपर पण -2च असणार आहे, एकच +2 असणार आहे म्हणजे एकच कॉपर आहे म्हणजे +2. +2 -2 इज इक्वल टू 0. सल्फर डायऑक्साईडमध्ये पण तेच आहे. ऑक्सिजनचं -2 आहे, 2 ऑक्सिजन आहे म्हणजे -4 असणार. सल्फर एकच आहे म्हणजे +4 असणार इंटू 1 +4. +4 -4 0. कळलं सगळ्यांना? ओके एकदम. यस, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. चला फायनल क्वेश्चन, नंतर आपण दुसऱ्या प्रकाराकडे जाणार आहोत. फायनल क्वेश्चन आता याच्यावरचा, नंतर दुसरा प्रकार. मला सांगा आता V2O5 -4 मध्ये V चा ऑक्सिडेशन नंबर किती? V चा ऑक्सिडेशन नंबर किती V2O5 -4 मध्ये? किंवा V2O7 O5 O7. व्हीचा व्ही म्हणजे व्हॅनेडियम. व्ही म्हणजे काय? व्हॅनेडियम. व्हॅनेडियमचा ऑक्सिडेशन नंबर किती? चला सगळ्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अंकिताचं म्हणणं आहे 6, आदित्यचं म्हणणं आहे +10, चैतन्याचं म्हणणं आहे +5 आणि वैष्णवीचं पण म्हणणं आहे +10. अंकिताचं म्हणणं आहे +10. ओके, चला लिहूयात सेपरेट. आता सोडू का आणखी कोणाला उत्तर द्यायचंय? और कोई देगा जवाब इसका का सोडून दाखवू मी? हा 2022चा PYQ आहे. 2022चा PYQ आहे हा. झालं तुमचं? झालं? तर इकडे लक्ष द्या. व्हॅनेडियम आणि ऑक्सिजन. ऑक्सिजनचा -2 आहे बरोबर आहे, हे झाले -14. उत्तर आपल्याला -4 आलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. -4 उत्तर आलं पाहिजे. मग व्हॅनेडियम किती आहे? व्हॅनेडियम 2 ना रे.
म्हणजे व्हॅनेडियमचा ऑक्सिडेशन नंबर +2 असायला पाहिजे इंटू 2 म्हणजे हे झाले +10 +10 -14चं उत्तर -4 येतं. म्हणजे याचा अर्थ काय कळलं का तुम्हाला? याचा अर्थ आहे व्हीचा ऑक्सिडेशन नंबर +5 आहे. +5 ज्यांनी उत्तर दिलं त्यांचं करेक्ट आहे. कळलं का सांगा पटकन. +5 ज्यांनी उत्तर दिलं त्यांचं उत्तर करेक्ट आहे. +10 नाही, +10 म्हणजे V2चा. मी फक्त व्हीचा विचारला. ना. गणित बघा ना तुम्ही, फक्त व्हीचं विचारलं, V2चं थोडी विचारलं मी. कळलं का सांगा पटकन. मी फक्त व्हीचा ऑक्सिडेशन नंबर विचारला, व्हीचा, V2चा नाही विचारला. समझे क्या? बोलो जल्दी. कळ गए क्या? बोलो जल्दी. समजलं का सांगा पटकन. क्लिअर झालं सगळ्यांना? चला आणखी एक घेऊ. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. H2SO4 मध्ये चा ऑक्सिडेशन नंबर किती? पर्याय पण देणार मी तुम्हाला आता. ऑप्शन पण आहे आपल्याकडे. 2, 4, 6 आणि 8. चला सोडवा, पटकन सोडवा. येईल का की मी एक सोडून दाखवू? हे मी एक सोडून दाखवू तुम्हाला, नंतर तुम्ही एक सोडवता का? हे मी सोडून दाखवतो तुम्हाला. बघा, लक्ष द्या. सोल्युशन H + S + O नाही का, = 0 यायला पाहिजे उत्तर. H किती सांगा? H 2 आहे. सल्फर एकच आहे. ऑक्सिजन किती सांगा? 4 नाही का. मग ऑक्सिजन 4 आहे. ऑक्सिजन इंटू -2 असतं. हायड्रोजन +1 असतं इंटू +1. म्हणजे किती झाले सांगा? हे झाले +2, हे झाले -8. आता हे सल्फर किती असायला पाहिजे? सो दॅट -8 आणि हे प्लस कॅन्सल होऊन जातील. संपलं. सोपं एकदम. सांगा पटकन, सांगा पटकन. सल्फर +6 असायला पाहिजे. +6 आणि +2 झाले +8 आणि हे झाले -8. दोघं कॅन्सल, उत्तर 0. कळलं का सांगा पटकन. समझ गए क्या? यस, +6. अरे वा, उत्तर पण दिलं तुम्ही. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, भारीच एकदम. कळलं ना? म्हणजे असं जर गणित आलं तर सोडवता येईल ना तुम्हाला? आता या टाईपचं जर गणित आलं तुम्हाला सोडवता येईल ना? आता येईल ना सोडवता? सोपं एकदम. बेरीज करे, त्याची बेरीज 0 येते. रूल्स लक्षात ठेवायचे. रूल्स 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 नियम लक्षात ठेवायचे. ठीक आहे, चला. प्रॅक्टिससाठी हा. HNO3 मध्ये नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर किती? चला, कमॉन. पर्याय पण देत नाही, डायरेक्ट उत्तर सांगा तुम्ही आता. HNO3.
आदित्य 7 कस काय बेटा? अर्पिता, चैतन्य, अंकिता, तुमचं उत्तर बरोबर आहे. आदित्य 7 कस काय रे? हे बघ, यांच्या सगळ्यांची बेरीज 0 यायला पाहिजे. हायड्रोजनचा +1 आहे आणि ऑक्सिजनचा -2. हे तर माहिती आहे ना आपल्याला कन्फर्म. हे -2 × 3 झाले -6. हे +1 एकच आहे, हा ×1 हे झाले +1. तर -6 ही त्याची +5 असायला पाहिजे, कारण +5 आणि +1 हे दोघं मिळून होतील +6 आणि -6, मग 0 येईल. = 0 असतंय. समजलं का? मग हे +5 असायला पाहिजे. कळलं का? समजतंय का नाही? चला आणखी एक शेवटचं. HClO4 मध्ये क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर किती? HClO4 मध्ये. चला कमॉन पटकन. यस, नो प्रॉब्लेम आदित्य, सॉरी नाही बेटा, फक्त आपलं काम आहे ना करेक्शन करून घे, संपला विषय. नो प्रॉब्लेम. समजलं, दॅट इज इम्पॉर्टंट. खतम. आपल्याला समजणं महत्वाचं आहे. लेक्चरचा आपल्याला उपयोग तो झाला पाहिजे, आपल्याला हे कळलं पाहिजे. आले उत्तर? बघा आता, H + Cl + O +1 × 1 + Cl + -2 × 1 नाही का? हे +1 × 1 झालंय, +1 + Cl चं माहिती नाही आहे, प्लस हे -2 × 4 आहे, सॉरी -8. मग आता हे हे +7 असायला पाहिजे, +1 + 7 असायला पाहिजे, +-8. असं असायला पाहिजे. म्हणजे हे दोघं जण झाले +8 + -8 = 0. म्हणजे उत्तर आहे +7. सो क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर किती? +7. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. समजलं सगळ्यांना? क्लिअर झालं? +7 मनीषा मॅडम, +7 8 नाही, +7. ठीक आहे. चला सगळ्यात पुढे. मग आता ऑक्सिडेशन नंबर क्लिअर झालं तुम्हाला. आता याच्यावरचे प्रश्न सोडवता येतील तुम्हाला 100% जर आला येणाऱ्या एक्झामला तर. ठीक आहे. चलो नेक्स्ट टर्म. डे टू डे केमिकल रिएक्शंस. डे टू डे केमिकल रिएक्शंस, दैनंदिन जीवनातील रासायनिक अभिक्रिया. दैनंदिन जीवनातल्या रासायनिक अभिक्रियांचा जर विचार केला मित्रांनो आपण, तर
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सगळ्यात कॉमनली घडणारी अभिक्रिया कुठली माहिती आहे का? करोजन पहिली, नंतर बाकीच्या सांगतो. करोजन म्हणजे क्षरण. क्षरण म्हणजे काय माहिती आहे का? क्षरण म्हणजे धातू किंवा धातूंपासून बनलेल्या वेगळ्या वेगळ्या वस्तूंची झीज होणे. झीज होणे म्हणजे ते धातू किंवा त्या धातूंची वस्तू खराब होणे, त्यांची क्वालिटी कमी होणे किंवा त्यांची स्ट्रेंथ किंवा त्यांची मजबूती कमी होणे. ओके, यस मनीषा मैडम, ओके नो प्रॉब्लम, सॉरी नहीं बोलने का, ओके करेक्शन करने का सिर्फ, ओके ठीक है. धातू किंवा धातूंच्या वस्तूंची झीज होणे कशामुळे होते रे झीज? झीज कशामुळे होते? झीज एकतर ऑक्सिजनमुळे होते किंवा पाण्यामुळे होते किंवा ऍसिडमुळे होते. ऑक्सिजनमुळे किंवा पाण्यामुळे किंवा ऍसिडमुळे झीज होते, लक्षात ठेवा. ठीक आहे, क्लिअर, समजलं का? मग याचे एक्झाम्पल्स बघूयात, लक्ष द्या. उदाहरणार्थ आयर्न, लोह. आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेला सगळ्यात जास्त प्रमाणातला धातू आहे कुठला? लोह. सगळ्यात जास्त आयर्न वापरतो, सगळ्यात जास्त आयर्नचा उपयोग सगळ्यात जास्त करतो आपण, नाही का? मग मित्रांनो, ह्या आयर्नची अभिक्रिया हवेतल्या ऑक्सिजन सोबत झाली की Fe2O3 प्लस H2O तयार होतो. हवेतल्या ऑक्सिजन सोबत प्लस पाण्यासोबत, दोघांसोबत पण अभिक्रिया होते याची. ऑक्सिजन सोबत पण होते, पाण्यासोबत पण होते. मग तयार होते याचा Fe2O3.H2O. हे जे आयर्न असतं ना मित्रांनो, लोखंड जे असतं ना, हे याचा रंग करडा असतो, करडा रंग असतो याचा, करडा. आणि हे जे Fe2O3 तयार होतं ना, याचा रंग जो आहे हा रेडिश ब्राऊन असतो. रेडिश ब्राऊन म्हणजे लालसर तपकिरी असतो, लालसर तपकिरी. हे जे रेडिश ब्राऊन कोट लोखंडावर तयार होतो यालाच रस्ट, गंज म्हटलं जातं. म्हणून याला अभिक्रियेला नाव पडलं रस्टिंग ऑफ आयर्न. रस्टिंग ऑफ आयर्न म्हणजे लोखंडाचे गंजणे. रस्टिंग ऑफ आयर्न म्हणजे लोखंडाचे गंजणे. ठीक आहे, कळलं का? सांगा बरं पटकन. मग लोखंडाचं गंजणं ही केमिकल रिॲक्शन आहे का फिजिकल रिॲक्शन आहे? सांगा बरं पटकन. ही भौतिक बदल आहे का रासायनिक बदल आहे? फिजिकल रिॲक्शन आहे, केमिकल रिॲक्शन आहे? पटकन कमेंट करा. लोखंडाचं गंजणं फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे? बोलो जल्दी जल्दी बोलो, प्रश्न आला याच्यावर. लोखंडाचं गंजणं हा फिजिकल चेंज आहे का केमिकल चेंज आहे? केमिकल, यस, व्हेरी गुड. इट इज अ केमिकल चेंज. इट इज अ केमिकल चेंज. रासायनिक बदल, तो रासायनिक बदल आहे. ठीक आहे, आता मला सांगा याचं प्रिव्हेन्शन कसं करणार? प्रिव्हेन्शन कसं करणार? प्रतिबंध कसं करणार? लोखंडाचं गंजणं रोखायचं कसं? लोखंडाचं गंजणं थांबवायचं कसं? तर त्यासाठी काही पद्धती आहेत, लक्षात ठेवा. पहिलं ॲलॉईंग. ॲलॉईंग म्हणजे संमिश्रीकरण. याच्यामध्ये काय करतात माहिती आहे का? याच्यामध्ये आयर्न आणि कार्बन यांचं मिक्सचर केलं जातं, त्याला स्टील म्हटलं जातं, स्टील, पोलाद. परंतु मित्रांनो, पोलाद पण तर गंजतं ना रे. मग
बांधकामामध्ये वापरलं पोलाद तर ठीक आहे, बांधकामामध्ये वापरलं ते कव्हर होऊन जातं स्लॅबमध्ये कॉलममध्ये वगैरे, त्याचा हवेशी पाण्याशी संपर्क येत नाही कॉन्क्रीटमुळे. पण जर ते ओपन राहिले तर खिडक्या बिडक्या बनवल्या आपण तर मग मग त्याला रंग पण देतात, रंग देतात किंवा मग त्याच्यावर ऑइलचा थर देतात, सो दॅट त्याचा ऑक्सिजनशी किंवा पाण्याशी संपर्क येणार नाही, ऑइलचा थर. ठीक आहे. तिसरं ऑप्शन आहे बघा, त्याचं स्वयंपाकघरात जर यूज असेल, स्वयंपाकाचे भांडे जर बनायचे असतील तर इलेक्ट्रोप्लेटिंग करतात, विद्युत विलेपन, रासायनिक अभिक्रिया करून. म्हणजे काय, इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे आयर्नवर निकेल आणि क्रोमियमचा थर देतात, निकेल आणि क्रोमियमचा. आणि आयर्नवर निकेल आणि क्रोमियमचा थर दिला मित्रांनो की त्याच्यापासून बनतं स्टेनलेस स्टील, जे आपण स्वयंपाकघरात वापरतो. स्टेनलेस स्टील स्वयंपाकघरात वापरलं जातं, स्टेनलेस स्टील. ठीक आहे. आणि चौथा प्रकार आहे बघा, गॅल्व्हनायझिंग. लोखंडी खिळे, पत्रे, पाईप वगैरे यांचं गॅल्व्हनायझिंग करतात. गॅल्व्हनायझिंग म्हणजे काय माहिती आहे, याच्यामध्ये आयर्नवर झिंक म्हणजे जास्त धातूचा थर देतात. झिंक स्वस्त येणार आहे म्हणून झिंकची कोटिंग करतात, झिंकची जास्त धातूचा थर देतात, जास्त. चला कळलं का, सांगा बरं पटकन, समजलं का? समजलं का सगळ्यांनी? चला जायचं पुढे मग. नेक्स्ट पुढचा धातू आहे आपला ॲल्युमिनियम. लोखंडानंतर आपण ॲल्युमिनियम सगळ्यात जास्त वापरतो. परंतु मित्रांनो, ह्या ॲल्युमिनियमची अभिक्रिया हवेतल्या ऑक्सिजन सोबत होऊन त्याचं क्षरण होतं, त्याची झीज होते. ॲल्युमिनियमचे भांडे किंवा वस्तू काळ्या पडतात. ठीक आहे, क्लिअर, समजतंय का? मग ॲल्युमिनियमचं करोजन कसं प्रिव्हेंट करतात, तर ॲल्युमिनियमचं करोजन प्रिव्हेंट करण्याच्यामध्ये काय होतं, ब्लॅकनेस येतो त्याच्यावर, ब्लॅकनेस, काळसरपणा येतो. तर ॲल्युमिनियमचं करोजन प्रिव्हेंट करण्यासाठी म्हणजे याचा प्रतिबंध कसा करतात, तर मित्रांनो ॲल्युमिनियमवर ऑक्साईडचा जाड थर देतात. ऑक्साईडचा जाड थर, ॲल्युमिनियमवर ऑक्साईडचा जाड थर देतात. ॲल्युमिनियमवर ऑक्साईडचा जाड थर देण्याची पद्धत जी आहे तिला ॲनोडायझिंग नावाने ओळखलं जातं. ॲनोडायझिंग. मग एवढंच लक्षात ठेवा फक्त, ॲल्युमिनियमचं क्षरण रोखण्यासाठी त्याचं ॲनोडायझिंग करतात. ॲनोडायझिंग म्हणजे त्याच्यावर ॲल्युमिनियम ऑक्साईडचा जाड थर देतात. जसं लोखंडासाठी
इलेक्ट्रोप्लेटिंग आहे तसं ॲल्युमिनियमसाठी ॲनोडायझिंग आहे. लक्षात ठेवा दोन्ही नावं. ठीक आहे. आणि तिसरं शेवटचं कॉपर आणि ब्रास यांचे भांडे वापरतो ना आपण. तांबे आणि पितळ यांचे भांडे वापरतो आपण बघा दैनंदिन जीवनामध्ये. तर तांबे आणि पितळाचे भांडे आपण जे यूज करतो ना, यांचं क्षरण रोखण्यासाठी काय करतं माहिती, कारण यांची हवेशी पाण्याशी ऍसिडशी अभिक्रिया झाली की यांच्यावर ग्रीनिश ब्लॅक कोटिंग तयार होते. हिरवट काळसर थर तयार होतो यांच्यावर, हिरवट काळसर थर. मग यांच्यावर हिरवट काळसर थर तयार झाला की तो आपल्यासाठी पॉयझनस असतो किंवा खराब असतो. त्यामुळे काय करतात माहिती आहे, मग यांच्यावर कोटिंग करतात. कशाची माहिती आहे, तांब्या पितळाच्या भांड्याचं क्षरण होणे, झीज होणे म्हणून यांच्यावर टीन म्हणजे कथिल धातूचा थर देतात. टीन म्हणजे कथिल, त्याचं सिम्बॉल SN आहे. आणि ह्या पद्धतीला इंग्रजीमध्ये टिनिंग म्हटलं जातं, म्हणजे कथिलीकरण. पण याचं प्रॉपर नाव आहे, फेमस नाव, कलही करणे. आजही बघा तुम्ही खेड्यापाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कलई करतात भांड्यांना, कलई. ठीक आहे. ते कलई करणं म्हणजे कशासाठी, तांबे पितळाच्या भांड्यांचं क्षरण होणे त्यासाठी. ठीक आहे. ते पद्धती लक्षात ठेवा, पद्धती जोड्या लावायला वगैरे प्रश्न येऊ शकतो याच्यावर. ठीक आहे. चला केमिकल रिॲक्शन मधला शेवटचा मुद्दा आता डिस्कस करूयात आपण. कुठला माहिती आहे, केमिकल रिॲक्शनशी संबंधित, रासायनिक अभिक्रियेशी संबंधित कॅटलिस्ट चा रोल काय असतो ते समजून घेऊयात. मग आपला हा टॉपिक क्लिअर होईल. मग उद्या आपण PYQच्या बेसिसवर सोडूयात आपल्या सगळ्या कन्सेप्ट. ठीक आहे. इथपर्यंत कळलं का सांगा पटकन. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना सांगा पटकन. ओके, व्हेरी गुड. कॅटलिस्टचा शोध बर्जिलियस नावाच्या शास्त्रज्ञाने लावला. बर्जिलियस याने सांगितलं की कॅटलिस्ट हा असा पदार्थ असतो जो केमिकल रिॲक्शन मध्ये वापरला की तो रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज करतो विदाउट टेकिंग पार्ट इन इट. अभिक्रियेत भाग न घेता अभिक्रियेचा वेग वाढवणारा पदार्थ म्हणजे कॅटलिस्ट असतो, असं बर्जिलियसने सांगितलं. कळले? कॅटलिस्टमुळे अभिक्रियेचा वेग वाढतो. युजली कुठली अभिक्रिया सुरू झाली नाही, याच्यावर पण प्रश्न आला होता 2 वर्षापूर्वी. कुठली अभिक्रिया सुरू झालेली मित्रांनो, तर तिचा इनिशियली रिॲक्शनचा रेट खूप फास्ट असतो. ती अभिक्रिया पहिले खूप फास्ट होत असते, नंतर ती हळूहळू स्लो जाते. लक्षात ठेवा, सुरुवातीला रेट जास्त असतो, नंतर स्लो जातो अभिक्रियेचा रेट. क्लिअर? त्याचबरोबर आणखी एक लक्षात ठेवायचं, जेवढी अभिक्रिया जास्त वेळ चालेल तेवढी ती अभिक्रिया स्लो असते, जेवढी अभिक्रिया लवकर संपेल तेवढी फास्ट असते. म्हणजे वेळ जर वाढत गेला अभिक्रियाचा तर अभिक्रिया स्लो आहे, आणि अभिक्रिया लवकर संपली की फास्ट आहे. सुरुवातीला अभिक्रियाचा रेट फास्ट असतो, नंतर तो स्लो जातो. कळलंय? एखादी अभिक्रिया मुळातच स्लो असते, तिचा जर रेट वाढवायचा असेल तर कॅटलिस्ट यूज केला जातो, उत्प्रेरक वापरला जातो. ठीक आहे. मग वेगवेगळ्या अभिक्रियांमध्ये वेगवेगळे उत्प्रेरक वापरले जातात. मग त्यांच्या उत्प्रेरकांचे नाव लक्षात ठेवा. काही महत्वाचे एक्झाम्पल सांगतो. जसं मी तुम्हाला आता मगाशी एक रिॲक्शन एक्सप्लेन केली होती, वनस्पती तेलाचं रूपांतर वनस्पती तुपामध्ये करण्यासाठी
वनस्पती तेलाचं रूपांतर वनस्पती तुपामध्ये करण्यासाठी युजली निकेलचा चुरा वापरतात. दुधापासून दही बनवताना लॅक्टिक व्हॅसेली वापरतात. लॅक्टिक व्हॅसेली. ऊसापासून साखर तयार करताना इन्व्हर्टेज नावाचं उत्प्रेरक वापरतात. इन्व्हर्टेज. ठीक आहे. त्यानंतर आपल्या गाड्यांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी कॅटॅलिटिक कन्व्हर्टर बसवले असतात. त्याच्यामध्ये प्लॅटिनम, रोडियम किंवा पॅलेडियम असतं. प्लॅटिनम, रोडियम किंवा पॅलेडियम लक्षात ठेवा. ठीक आहे. सो असे वेगवेगळ्या प्रकारचे कॅटलिस्ट वेगवेगळ्या प्रकारच्या अभिक्रियेमध्ये वापरले जातात. प्रश्न अजून एक महत्वाचा असा आहे, पहिला कॅटलिस्ट कुठला? तर पहिला कॅटलिस्ट जो वापरला गेला त्याचं नाव होतं प्लॅटिनम. म्हणून त्याला ॲडम्स कॅटलिस्ट पण म्हटलं जातं. ॲडम्स कॅटलिस्ट. ॲडम्स का? पहिला मानवाने वापरलेला पहिला कॅटलिस्ट ॲडम्स कॅटलिस्ट होता. तर वेगवेगळ्या अभिक्रियेमध्ये कोणकोणते कॅटलिस्ट वापरले जातात हे पाठ करून ठेवा. प्रश्न येतात त्याच्यावर अधूनमधून. ठीक आहे. चला, तर मित्रांनो, केमिकल रिॲक्शन हा जो टॉपिक आहे आपला, जो तुम्हाला रिवाइज करून हवा होता विथ त्याचे न्यूमरिकल्स वगैरे सगळे मी तुम्हाला एक्सप्लेन केले आहेत, नाही का? आता उद्या आपण PYQचं एक्सप्लेनेशन घेऊयात, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं. ठीक आहे. मी तुम्हाला आज पहिले सायन्सचे इम्पॉर्टंट टॉपिक सांगितले, नंतर केमिकल रिॲक्शन सांगितलं डिटेलमध्ये एकदम, रासायनिक अभिक्रिया, सगळे महत्वाचे मुद्दे. ठीक आहे. चला तर मग थांबूयात आता, भेटूयात उद्या पुन्हा. उद्या PYQचं एक्सप्लेनेशन घेईल. म्हणजे तुम्हाला आणखी जास्त मजा येईल. म्हणजे एकच टॉपिकच्या ऐवजी तुम्हाला PYQज मध्ये वेगवेगळे टॉपिक्स मिळतील. आणि स्पेशली PYQज काय करतो, मागच्या 4-5 वर्षातलेच घेतो. कळलंय? 4-5 वर्षातले PYQ जास्त महत्वाचे आहेत, कारण त्याच्यावर तुमचे जास्त प्रश्न सुटतील असं मला वाटतं. ठीक आहे. आणि तुमचं जे टॉपिक आहेत ना, क्लासिफिकेशन वगैरे, ते पण मी काय करतो, PYQच्या एक्सप्रेशन मध्ये टॉपिक पण जिथे जिथे जसा रेफरन्स येईल तसे ते टॉपिक पण कव्हर करून देतो. ठीक आहे. सो डोंट वरी. उद्या भेटूयात आता पुन्हा आपल्या ह्याच बॅचमध्ये, वेगवान बॅचमध्ये. थांबूयात आता. थँक्यू व्हेरी मच. गुड नाईट अँड जय हिंद.